भाजणीची नाही तर गुळाची चकली तरीसुद्धा चकली जळणार नाही, तेलामध्ये सुटणार नाही, नरम पडणार नाही आणि कडकसुद्धा होणार नाही. आषाढ महिना चालू आहे, त्याच्यामुळे आपण सर्वच जण तळणीचे पदार्थ करत असतो. त्याच्यासाठी आज आपण इथे गूळ आणि गहूच्या पिठाची चकली बनवत आहोत. तर इथे 2 वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे. वरच्यावर पीठ भरून घेतलेलं आहे, दाबून घेतलेलं नाही. आणि वजनी जर बघाल तर 200 ग्रॅम आपण गहूचं पीठ घेतलेलं आहे. घरातील कुठलीही 1 वाटीचं प्रमाण सेट करायचं आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी आणि वजनी म्हणाल तर 80 ग्राम गूळ घेतलेला आहे. तर मी इथे पिवळा गूळ घेतलेला आहे, काळा नाही. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून हे पाणी आता उकळून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये गुळाला मिक्स करायचं. तोपर्यंत इथे पिठामध्ये 2 चमचे तीळ टाकलेले आहेत आणि 1 चमचा खसखस टाकलेली आहे. अर्धा चमचा वेलची पूड टाकली आणि अर्धा चमचा भाजलेल्या बडीशोपची पावडर टाकलेली आहे. बडीशोपच्या पावडरमुळे चकलींची टेस्ट खूप छान लागते. नक्की बडीशोपची पावडर ट्राय करा. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. इथे एका पॅनमध्ये 2 चमचे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर बघा, मोठ्या साईजचे चमचे आहेत. आपण पोहे खाण्यासाठी जो मोठ्या साईजचा चमचा वापरतो तोच चमचा घेतलेला आहे. तूप गरम झालं की पिठामध्ये तूप टाकायचं आणि तूप गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स करायचं आणि तूप थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन एखादा चमचा तूप वापरलं तरी चालेल. तर वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम इथे तूप वापरलेलं आहे. फक्त खूपसुद्धा जास्त तूप घालायचं नाही, नाहीतर तेलामध्ये चकल्या सुटण्याची शक्यता असते. आता इथे पाण्यामध्ये गूळ मिक्स झालेला आहे. पाणी भरपूर असं गरम आहे आणि पाण्यामध्ये घाण नाही म्हणून मी न गाळताच पाणी टाकलेलं आहे. आता इथे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचं. गुळाच्या पाण्यामध्ये घाण असेल तर पाणी चहा गाळायच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर इथे पाणी कमी वाटलं तर त्याच पॅनमध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी गरम करून ते गरम पाणी या पिठामध्ये घालायचं आहे. मी सुद्धा 4 ते 5 चमचे आणखीन पाणी गरम करून या पिठामध्ये टाकलेलं आहे. आता पीठ थोडंसं थंड झालं की हाताने पीठ मळून घ्यायचं आहे. आणि बघा, आपण चपातीला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कडक आपल्याला पीठ मळायचं आहे. खूपसुद्धा कडक पीठ मळायचं नाही, नाहीतर चकल्या करता येणार नाहीत. आता 2 मिनटं या पिठाला झाकून ठेवूयात. 2 मिनिटांनी हे पीठ आणखीन थोडंसं कडक होणार आहे, कारण त्याच्यामध्ये गूळ आणि तूप घातलेलं आहे. म्हणून पीठ खूप कडक मळायचं नाही, थोडंसं सैलसर मळायचं आहे. आणि 2 मिनिटांनी पिठाचे रोल बनवून घेतले. एक रोल चकलीच्या साच्यामध्ये भरलेला आहे आणि ते चकलीची प्लेटसुद्धा लावून घेतलेली आहे. बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे. तर बघा, गुळामुळे पीठ आणखीन कडक होतं म्हणून पिठाला पटकन झाकून ठेवायचं. तर इथे मी एका प्लेटवरती सुरुवातीला चकली काढून घेतलेली आहे. आपण इथे फक्त गहूचं पीठ आणि गुळाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे चकली अजिबात तुटत नाही. तुम्ही आरामात ही चकली उचलू शकता. तर बघा, आतला गोल व्यवस्थित करून घ्यायचा आणि हाताने ही चकली उचलू शकता. कुठेही डिशला, प्लेटला, भांड्याला, कपड्याला ही चकली चिटकत नाही. मी इथे बाकीच्या चकल्या याच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत. चकली बनवताना सुरुवातीलाच चकलीच्या आतला जो गोल आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण चकली गोल होते. शेवटचा पार्ट आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे तेलामध्ये चकली सुटत नाही. बघा, आरामात ही चकली उचलू शकता. सगळ्या चकल्या इथे करून झालेल्या आहेत आणि बघा, कुठलीही चकली ताटाला, हाताला चिटकत नाही. चकलींना अतिशय सुंदर असा शेप आलेला आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर चला, तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चेक करूयात. तेलामध्ये पीठ टाकल्या टाकल्या त्याला हलकेसे बुडबुडे येण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपलं तेल परफेक्ट गरम आहे. खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाहीतर चकल्यांना लगेच डार्क कलर येण्यास सुरुवात होते. मध्यम गरम तेलामध्ये चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. चकल्या थोड्या लांब लांब टाकायच्या, एकमेकांना चिटकू द्यायच्या नाहीत. आणि इथे बघा, गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. 1 ते 1.5 मिनिटाने बघा, चकली तेलावरती तरंगायला सुरुवात झालेली आहे. आणि या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. खूप वेळ लो फ्लेमवरती चकल्या तळायच्या नाहीत, नाहीतर चकल्या खूप कडक होतील. मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मध्ये मध्ये गॅसची फ्लेम लो करायची. या पद्धतीनेच मी या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. हाय फ्लेमवरती चकली तळली तर ती पटकन तळल्या जाते, आतमध्ये कच्ची राहते आणि नंतर मग नरम पडते. आणि खूप लो फ्लेमवरती तळली किंवा कमी गॅसवरती तळली तर मग चकली खूप कडक होते. म्हणून मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मीडियम करायची. आणि बघा, चकलींचे बबल्स भरपूर कमी झालेले आहेत आणि चकलींना चांगला लाल कलर आलेला आहे. या स्टेजला चकली काढून घ्यायची आहे. चकली बाहेर काढल्यानंतर सुद्धा थोडा वेळ त्यांची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि गुळामुळे
या चकलींचा कलर थोडासा काळा होतो. तर बघा या स्टेजला मी या चकल्या काढून घेतलेल्या आहेत. कुठलीही चकली तेलामध्ये तुटली नाही किंवा तेलामध्ये पसरली नाही आणि अतिशय सुंदर अशी चकली तयार झालेली आहे. दिसायला जेवढा सुंदर या चकल्या दिसत आहेत, टेस्टला सुद्धा तेवढ्या छान आहेत. उरलेल्या चकल्यासुद्धा याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. बघा मी तेलामध्ये चकल्या टाकून घेतल्या. मध्ये मध्ये गॅसची फ्लेम लो आणि मध्ये मध्ये मीडियम करून या चकल्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. आणि बघा चकलीला कलर किती सुंदर आलेला आहे. या स्टेजला या चकल्यासुद्धा तेलामधून बाहेर काढून घेतलेल्या आहेत. आणि याच पद्धतीने मी सर्व चकल्या तर एवढ्या पिठापासून टोटल 26 चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि बघा थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर या चकलींचा कलर थोडा काळा झालेला आहे. आणि बघत असाल अतिशय सुंदर अशी आपली गूळ आणि गहूच्या पिठाची चकली बनवून तयार झालेली आहे. आषाढ महिना चालू आहे. गूळ आणि गहूच्या पिठाच्या आपण भरपूर अशा रेसिपीज बनवत असतो. तर गूळ आणि गहूच्या पिठाच्या कापण्यांचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर चला, गुळाची असूनसुद्धा कुठेही आपली चकली कडक झालेली नाही, नरम पडलेली नाही. अतिशय परफेक्ट खुसखुशीत चकली तयार झालेली आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. चकली जास्त वेळ बाहेर राहिली तर नरम पडण्याची शक्यता असते. म्हणून थंड झाली की लगेच डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. तूप, गूळ, गहूचं पीठ, खसखस, बडीशोप पावडर याच्यामुळे चकलीची चव अतिशय छान लागते. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.